अजित गुलाबचंद हे तेच अजित काका आहेत ज्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये इटलीच्या पोर्टोफिनो शहरासारखं एक शहर असावं असं स्वप्न पाहिलं होतं। बरं, अजित गुलाबचंद यांनी हे वाक्य असंच हवेत काढलं नव्हतं। त्यांच्या प्लॅनसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मँचेस्टर सिटी यासोबतच लवासा सिटीला त्यांच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स आणि काँग्रेस फॉर द न्यू अर्बनिझम सारखे अवॉर्ड सुद्धा मिळालेले होते। लवासा हे सगळ्यांच्याच स्वप्नातलं शहर बनणार होतं, ज्याचं मॅनेजमेंट एका अमेरिकेच्या स्कॉट रायटन नावाच्या व्यक्तीकडून केलं जाणार होतं। आता एवढ्या सगळ्या सुखसोयी, त्याची श्रीमंती पाहून लवासातली 2 गावं इतक्या पटापट डेव्हलप होत गेली की लोकांनी सुद्धा तोंडात बोटं घातली। लोकांना या लवासानं आकर्षित केलं। इथे काहीतरी भन्नाट होणार याची कल्पना लोकांना येत गेली आणि मोठी लोक इथे त्यांचे पैसे गुंतवायला पळत येतील असं वाटू लागलं होतं। लवासा हे असं शहर होणार होतं जिथं दुनियाभरातल्या मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठ्या इन्स्टिट्यूट, हॉस्पिटल्स येणार होती, जिला इटलीच्या पोर्टोफिनो सारखं वर्ल्ड क्लास बनायचं होतं, जिला दुनियातला सगळ्यात बेस्ट आर्किटेक्चर अवॉर्ड मिळाला होता। तीच लवासा आता मात्र केवळ सिमेंट विटांचा सापळा बनून उभी आहे। ज्या लवासा सिटीसाठी अब्जोंमध्ये खर्च केलेला होता, तीच लवासा हळूहळू कर्जात जात होती आणि आज बघितलं तर ही सिटी करोडो रुपयांच्या कर्जात आहे। पण का? लवासा बंद पडण्यामागे नेमकी कारण काय आहेत? तिचा पवारांशी काय संबंध? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवासा पूर्ण होणार की नाही, सगळंच फार विस्ताराने जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी मध्ये आधी कुठेही न जाता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। तर मंडळी, लवासाचं गणित नेमकं कुठे गणलं हे जर समजून घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात आधी लवासाची हिस्ट्री जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लवासा हे इटलीच्या पोर्टोफिनो या शहरासारखं बनवायचं होतं आणि या सगळ्या मागचं डोकं होतं भारतीय अब्जाधीश, वालचंद ग्रुपचे मालक आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांचा। एक दिवस हेच अजित काका इटलीच्या पोर्टोफिनो या शहरामध्ये फिरायला जातात। आता जाताना ते शहर फिरणं आणि एक्सप्लोर करणं एवढाच काय तो त्यांचा उद्देश होता। पण अजित काका ज्यावेळी इटली फिरून माघारी आले तेव्हा मात्र त्यांच्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आली, कारण इटलीच्या त्या पोर्टोफिनो शहरानं याच अजित काकांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं, प्रेमाची भुरळ घातली होती, ज्यामुळे असंच दुसरं एखादं पोर्टोफिनो आपल्याही भारतात असावं असं त्यांचं स्वप्न होतं। पुढे याच स्वप्नाला धरून अजित काकांनी दिवस रात्र प्लॅनिंग केली, विचार केला आणि त्यानंतर अख्ख्या भारतातून पुण्याच्या शेजारीच आणि मुंबईपासून अवघ्या 3 तासांच्या अंतरावरती असणाऱ्या मुळशी तालुक्यातील एक जागा त्यांनी फायनल केली, ज्या ठिकाणी लवासा ही सिटी उभारायची असं ठरवलं आणि त्या दृष्टीनं कामकाज सुरू केलं। आता अजित काकांनी त्यांच्या स्वप्नातली ही लवासा सिटी बनवण्यासाठी जगभरातल्या टॉप आर्किटेक्चर हेल्मुट उबाटा प्लस केसेबॉम ग्रुप, ज्यांनी युरोपचं लगाडिया एअरपोर्ट आणि लंडनचं बार्गलेस वर्ल्ड हेडक्वार्टर्स डिझाईन केलेलं होतं, अशा लोकांना अजित गुलाबचंद म्हणजेच आपल्या अजित काकांनी हे काम दिलं। लवासा हे एक असं शहर होणार होतं ज्याच्या नुसत्या डिझाईनने लोकांना प्रेमात पाडलेलं होतं। अनेकांसाठी ती स्वप्न नगरी होणार होती। एकूण 7 डोंगरात आणि तब्बल 25,000 एकर परिसरात हे शहर विस्तारलं जाणार होतं, ज्याच्यासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2005 मध्ये काँग्रेस फॉर द न्यू अर्बनिझम आणि 2009 मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स यांच्याकडून जगातला सगळ्यात बेस्ट आर्किटेक्ट पीस म्हणून अवॉर्ड मिळालेला होता। आता हे तर साहजिकच आहे की एवढ्या मोठमोठ्या आर्किटेक्चर ग्रुपकडून लवासा सिटी उभारली जात होती, तर ती खासच असणार। लवासाला 6 छोट्या गावांमध्ये विभागलं होतं की प्रत्येक गावाला येण्या जाण्यासाठी रस्ता तर असेलच, मात्र त्या रस्त्यांबरोबरच त्यांचा सेपरेट तलाव सुद्धा त्या गावांना मिळणार होता। लवासातलं प्रत्येक गाव डोंगराच्या कुशीत आणि तलावाच्या शेजारी उभारलं जाणार होतं। त्या प्रत्येक गावाची त्यांची खास वैशिष्ट्ये होती। उदाहरणार्थ, एका गावाला रेसिडेन्शियल म्हणजेच लोक तिथे येऊन राहू शकतील असं, दुसऱ्या गावाला कमर्शियल जिथं कंपन्या, इन्स्टिट्यूट वगैरे असतील असं, त्यानंतर तिसऱ्या गावाला अम्युजमेंट पार्क, चौथ्या ठिकाणी IT सेक्टर आणि 5व्या ठिकाणी फिल्म प्रोडक्शन आणि शूटिंग या दृष्टीनं बनवण्यात येत होतं। पुढे यांच्या याच डिझाईनवरती फिदा होऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने टायअप मध्ये
युनिव्हर्सिटी आणि मँचेस्टर सिटीने लहान मुलांसाठी स्पोर्ट अकॅडमी खोलण्यासाठी करार केलेला होता। यासोबतच जगातला प्रसिद्ध गोल्फमॅन सर निक फाल्डो याने डिझाईन केलेली गोल्फ कोर्स, त्याचबरोबर 65 एकर परिसरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सगळ्यांसाठीच एक मोठं असं थीम पार्क सुद्धा इथे तयार करण्यात येणार होतं। बरं, हे एवढंच नव्हतं तर या व्यतिरिक्त लवासामध्ये सुंदर सुंदर बंगलो, विलाज, जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करेन अशा गोष्टी इथे बनत होत्या, ज्यामुळे लोक आपली आयुष्याची जमापुंजी किंवा मग बँकांमधून वाटेल तितक्या व्याजदरानं कर्ज घेऊन इथे इन्व्हेस्ट करत होती। बघता बघता लवासा हा जगभरातला सगळ्यात हॉट हॅपनिंग प्रोजेक्ट बनत गेला, जिथे परदेशी लोकांनी सुद्धा गुंतवणूक करायला सुरुवात केली। 2004 मध्ये या ठिकाणचं काम अगदी जलद गतीनं सुरू झालं आणि पुढच्या 4च वर्षात म्हणजे 2008 पर्यंत लवासाची 2 गावं बनून तयार होती, ज्यावरून लोकांना साधारण कल्पना आलेली होती की लवासा हे नेमकं कसं असेल आणि ते कसं दिसेल याची। मात्र म्हणतात ना, सगळं फार काळ चांगलंच होईल असं नाहीये। लवासाचं पण तसंच झालं। 2010 मध्ये लवासाला जे ग्रहण लागलं ते आज तागायत हटलंच नाहीये। सगळ्यात पहिल्यांदा तर हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येतो, त्यामुळे तिथल्या झाडाच्या साध्या पानाला सुद्धा हात लावायचा म्हटलं तरी भरमसाठ परवानग्या घ्याव्या लागतात, ज्या घेता घेता डोक्यावरचे काळ्याचे पांढरे होतात। मग इथे तर अख्खं शहर बनत होतं। मग विचार करा की किती साऱ्या परवानग्या घ्याव्या लागल्या असतील। पण लवासाने या साऱ्या परवानग्या घेणं गरजेचं समजलं नाही। पण का? सांगते। दरम्यान अनेक लोकांनी या संदर्भात पर्यावरण विभागाला तक्रारी द्यायला सुरुवात केली, ज्यावरती पर्यावरण विभागानं चांगलीच ॲक्शन घेतली। पर्यावरण विभागानं थेट हे कामच थांबवलं। आता लवासा या कंपनीने महाराष्ट्र सरकारकडून तर परवानगी घेतलेली होती, मात्र केंद्र सरकारचं काय? लवासानं केंद्र सरकारकडून परवानगी घेतलीच नव्हती। केंद्र सरकारच्या नियमांनुसार हिल स्टेशनवरच्या सगळ्याच गोष्टी या समुद्र सपाटीपासून 100 मीटरच्या उंचीवरती किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या असल्या पाहिजे। त्यानंतर या सगळ्या प्रॉपर्टीज जर 50 कोटींच्या पुढच्या असतील, सोबतच या ठिकाणी 1000 लोकांचा सहभाग असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यायलाच पाहिजे असा नियम होता, ज्यावरती महाराष्ट्र सरकार आणि लवासाने सांगितलेलं होतं की तो प्रोजेक्ट हा 100 मीटरच्या कमी उंचीचा असेल। मात्र जेव्हा याची तपासणी झाली तेव्हा मात्र हे सगळंच भलतं निघालं। लवासाने सेंचुरी पार केलेली होती, 50 कोटींचा खर्च होता आणि 1000 पेक्षा जास्त लोकांचा यामध्ये सहभाग होता, ज्यामुळे लवासाचं स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच त्याला ग्रहण लागलं। आता ज्या पद्धतीने केंद्र सरकारनं लवासाला नोटीस दिली, अगदी त्याच पद्धतीने इतरांनी सुद्धा लवासाला नोटीस धाडायला सुरुवात केली। यात धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्य सरकारने लवासा कंपनीला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा दिलेला होता, जो फक्त सरकारच्या कामांनाच मिळतो। उदाहरणार्थ MMRDA जे मुंबईमध्ये रोड आणि उड्डाणपूल बांधते आणि सिडको जे नवी मुंबईमध्ये रोड आणि उड्डाणपूल बांधते। पण लवासा तर खासगी प्रोजेक्ट होता, तरी देखील त्याला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा कसा असा प्रश्न पडू लागला आणि लोकांच्या मनात संशयाचं वादळ उठलं। आता याच्याही पुढे येतात ते माजी IPS अधिकारी आणि वकील योगेश प्रताप सिंग। योगेश प्रताप यांनी लवासावरती आरोप केलेला होता की अजित पवार जे तत्कालीन पाटबंधारे मंत्री होते आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या अधिकृत अधिकारांचा गैरवापर करून लेक सिटी कॉर्पोरेशनला म्हणजेच लवासाला 348 एकर जमीन अगदी कवडीमोल भावात त्यांनी दिलेली। याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर कित्येक पेपरात अशाही बातम्या आलेल्या होत्या की तत्कालीन महाराष्ट्र सरकारने लवासा कंपनीला पूर्ण 20,000 एकर जमीन 23,000 रुपये महिना अशी दिलेली होती। म्हणजे यापेक्षा जास्त भाडं आपल्याकडची किरकोळ ऑफिसर्स सुद्धा भरतात। असो, आता तुम्ही म्हणाल की राज्य सरकारला एवढं काय घेणं देणं होतं, एवढ्या कमी किमतीत राज्य सरकारने जमीन का दिली? आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे लवासा कंपनीने केंद्र सरकारची परवानगी घेणं त्यावेळी गरजेचं का समजलं नाही? तर याचं उत्तर तुम्हाला आत्ता मिळेल। तर त्याचं असं झालेलं होतं, सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती म्हणजेच सदानंद सुळे जे शरद पवारांचे जावई आहेत, यांच्या यशोमाला लर्निंग फायनान्स कंपनीने आपल्या कंपनीला लवासा कंपनीमध्ये मर्ज करून लवासा सिटीला डेव्हलप करायला सुरू केलं होतं, ज्यामुळे सुप्रिया सुळे या लवासा प्रोजेक्टमध्ये 20.8% भागीदारीसोबत एक स्टेक होल्डर होत्या। म्हणजेच यांच्याशी पवार कुटुंबाचा सुद्धा स्टेक आलेला होता आणि म्हणूनच लवासाने केंद्र सरकारची परवानगी घेणं गरजेचं समजलं नाही। आता हे एवढेच आरोप होते का? तर नाही, आरोपांची यादी तशी बरीच मोठी आहे। यातला पहिला आरोप आहे डोंगर विकास प्राधिकरण म्हणजेच हिल डेव्हलपमेंट अथॉरिटी।
ज्यामुळे कोणत्याही डोंगराळ भागात 3 मजल्यांवरती इमारत बांधता येत नाही। मात्र लवासात 3च नाही तर 6 पेक्षा सुद्धा जास्त मजली इमारत होत्या। यासोबतच लवासाच्या ब्ल्यूप्रिंट प्रमाणे यातलं पहिलं गाव म्हणजे दसावे हे ठिकाण किंवा या ठिकाणी एक धरण बांधणं अपेक्षित होतं। मात्र लवासाने इथं रेसिडेन्शियल एरिया बनवला आणि त्याला विकून टाकलं। या व्यतिरिक्त ज्या 18 गावातल्या लोकांकडून लवासा उभी करण्यासाठी जमीन घेतलेली होती त्या लोकांना सुद्धा त्याचा मोबदला व्यवस्थित मिळाला नाही। आणि याच सगळ्या आरोपांमुळे या ठिकाणी जी मोठी लोक येणार होती, उदाहरणार्थ मँचेस्टर सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, या सगळ्यांनी लवासा सोबत ब्रेकअप केला। बरं, एवढ्यावरच थांबलं नाही तर लवासाचे करता धरता म्हणजेच HCCचे मालक आपले अजित काका 4100 कोटींच्या लॉसमध्ये बुडाले, ज्यामुळे लवासाचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच बंद पडलं आणि ज्या लोकांनी या ठिकाणी आपली आयुष्यभराची कमाई लावलेली होती त्यांचे पैसेही तिथेच अडकले। आता सध्याची परिस्थिती सांगायची झाली तर आता हे ठिकाण एक छोटंसं टुरिस्ट स्पॉट म्हणून राहिलेलं आहे, जिथे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणावरून लोक वन डे पिकनिकसाठी येतात, बाईक राईड किंवा मग सोशल मीडियावरती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यासाठी किंवा मग लग्नाळू लोक इथं आपलं प्री-वेडिंग शूट करण्यासाठी येतात। पण तेही आता फार कमी झालंय। सध्या इथलं सगळंच बंद होण्याच्या मार्गावरती आहे। आता राहिला प्रश्न पवार कुटुंबाचा। तर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टानं पवारांना चांगलाच दणका दिलेला होता। लवासा हिल स्टेशन प्रकल्प बेकायदेशीर असून पवार कुटुंबियांनी सत्तेचा गैरवापर केला, स्वतःच्या फायद्यासाठी त्याची उभारणी केली, शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही असे आरोप असलेली नाशिकमधील वकील नानासाहेब जाधव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेत पवार यांना त्यावेळी दणका दिलेला होता। त्यावेळी न्यायालयानं शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, तत्कालीन राज्य सरकार, कृष्णा खोरे विकास महामंडळ, लवासा कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी यांना सुद्धा नोटीस पाठवलेली होती। त्यावेळी याचिकाकर्ते ॲडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी या प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या परवानग्या या पूर्णपणे बेकायदेशीर होत्या आणि राजकीय प्रभावाच्या माध्यमातून मिळवल्या गेलेल्या होत्या। तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केलेली होती। ज्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना त्याच्या विरोधात याचिकेमध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन करता आलेलं नाहीये। त्यामुळे ते सगळे आरोप खरे असल्याचं गृहीत धरायला हवं असं निरीक्षण त्यावेळी उच्च न्यायालयाने नोंदवलेलं होतं। त्यानंतर हे आरोप शरद पवार यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेमध्ये किंवा अर्जामध्ये फेटाळलेले आहेत। हे आरोप निराधार असल्याचं म्हणत याबाबत भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने संधी द्यावी असा न्यायालयामध्ये शरद पवारांनी हस्तक्षेप याचिका किंवा अर्ज दाखल केलेला होता। तर असा हा लवासाचा वाद, त्यातली पवारांची भूमिका आणि कित्येक लोकांची स्वप्न, असं सगळंच यात अडकून पडलंय। बाकी लवासा आता भविष्यात पूर्ण जरी झाली तरी कधीपर्यंत होणार हाच एक मोठा प्रश्न आहे। यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।